बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्माए नमस्कार। परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर अंतर्गत शाखा उमरेड परिसरातील बालाजी नगर विठ्ठल नगर या ठिकाणी बाबांच्या आदेशानुसार आज मासिक नववे हवन कार्यक्रम आदरणीय पडोळे साहेब यांच्या निवासस्थानी सुरू आहे। त्यानिमित्त एका परमेश्वरी कार्याची चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे। बैठकीत उपस्थित सृष्टीचे विधाता जगाचे पालनकर्ता असून भगवान बाबा हनुमानजी या ठिकाणी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। तसेच मानव धर्माचे संस्थापक दुःखी कष्टी गोरगरीब सेवकांना अंधश्रद्धा वाईट व्यसन भ्रष्टाचारातून मुक्त करणारे आपले सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी या ठिकाणी उपस्थित आहेत। बाबाला माझा प्रणाम। बाबाला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या त्यांच्या संघर्षमय जीवनात त्यांना साथ देणाऱ्या आई वाराणसी या ठिकाणी उपस्थित आहेत। आईला माझा प्रणाम। आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष कावरापेठ गंगापूर परिसरातील मार्गदर्शक उमरेड शाखेचे माजी अध्यक्ष आणि संचालक आदरणीय कैलास वारे साहेब यांना माझे नमस्कार। चर्चा बैठकीमध्ये उपस्थित उमरेड शाखेचे कोषाध्यक्ष नितेश दादा यांना माझे नमस्कार। तसेच सूत्रसंचालन करणारे राजूभाऊ लेंडे यांना माझे नमस्कार। मंचावर उपस्थित शिवशंकरजी पिवले साहेब, आदर्श शिरसीकर, वाघमारे साहेब, तसेच मेश्राम साहेब, शेरकी काकाजी, मंचावर उपस्थित संपूर्ण ज्येष्ठ सेवक सेविका आणि कार्यक्रमातील संपूर्ण सेवक सेविका, नागपूर परिसरातून आलेले बाबांचे सेवकगण, चौडे साहेब यांना माझा नमस्कार। निकोरे साहेब यांना माझा नमस्कार। आदरणीय मंचावर उपस्थित सर्व सेवक सेविका, गावातील सेवक सेविका सर्वांना माझा नमस्कार। सर्वांनी या ठिकाणी आलेले अनुभव आणि आपापले विचार या मानव धर्मामध्ये येऊन त्यांना कोणतं सुख लाभलेलं आहे, त्यांच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन झालं, भगवंतानी कशी साथ दिली, सर्वांनी या ठिकाणी मानलेलं आहे। आणि हा मार्ग सुखासाठी आहे। आपल्या कर्मावर खेळ आहे। दुधाची मन आहे कर्म की गठरी बांध के जग में फिरे इंसान, जैसा करे वैसा भरे विधि का यह विधान। कर्म करे किस्मत बने जीवन का यही मर्म, और प्राणी तेरे भाग्य में तेरे अपने कर्म। कर्मावर हा सर्व खेळ आहे। मार्ग खूप चांगला आहे आणि असा मार्ग आपल्याला शोधून सापडणार नाही। कारण की या मार्गामध्ये येण्यासाठी कोणतं दान दक्षिणा कोंबडे बकरे किंवा कोणते वैधवाणी करण्याची काही गरज पडत नाही, किंवा भूताला पिढे वाटण्याची काही गरज पडत नाही। या मार्गामध्ये येण्यासाठी आपल्याला फक्त शब्द द्यावा लागते आणि शब्द दिल्यानंतर आपण जुन्या भावना ज्या बाळगत होतो, दगडामध्ये आपण देव पाहत होतो, ते सर्व विसर्जन करून एकाच भगवंताला मानीन असं वचन द्यावं लागते। आणि वचन दिल्यानंतर सत्य मर्यादा प्रेमाचं पालन करावं लागते, तर संपूर्ण दुःख दूर होतात। मार्गात येण्याच्या आधी आपण खूप उपाय केले, जागोजागी घुमलो, दूर तीर्थस्थानी गेलो, मोठ्या मंदिरात गेलो, सर्व उपाय करून आपले दुःख दूर झाले नाही। कोणी वैद्याकडे गेले, कोणी दुनियाभराकडे, जेथे ज्याने जसं सांगितलं त्या ठिकाणी आपण सुखाच्या शोधात दुःख दूर करण्यासाठी जागोजागी भटकत होतो, परंतु लुटणारेच भेटलेले आहे। या मार्गातले मार्गदर्शक मंडळी जे आहे त्यांनी अशा पद्धतीचे कोणतेही काम केलं नाही। हा जो मार्ग आहे परमात्मा एक मार्ग, आज समाजाच्या पाठीवर या मार्गाचा खूप विरोध होते, आज सुद्धा विरोध होते। आज सुद्धा लोक या मार्गाला टीका टिप्पणी करण्याचे, शिव देण्याचे काम करतात आणि त्यांना एकच पडत नाही की या मार्गामध्ये आपले देव सोडावं लागते आणि एका भगवंताची पूजा करावं लागते, हे त्यांना जमत नाही। आणि म्हणून या मार्गाला टीका टिप्पणी करणारे, मार्गाचा विरोध करणारे भरपूर लोक आज सुद्धा समाजात आहे। परंतु सर्वांना सांगण्याचे एकच तात्पर्य आहे की विरोध करा नको, या मार्गाला टीका टिप्पणी करा नको, या मार्गाला शिव देण्याचे काम करा नको। भरपूर लोकांनी
या घरचे जे मालक आहे मगाशी जे राकेश दादा आहे, भूपेश दादा, त्यांनी सांगितलं की मी सुद्धा या मार्गामध्ये येण्याआधी या मार्गाला टीकाटिप्पणी करत होतो, खूप बोलत होतो, काही बोलत होतो, जसं तोंडात आलं तसं बोलत होतो आणि या मार्गाचा विरोध करत होतो. परंतु त्यांनी सांगितलं की पाण्यातला मासा झोप घेई कसा, जावे त्याच्या वंशी तेव्हाकडे. जेव्हा मी या मार्गामध्ये आलो तेव्हा मला समजलं की हा मार्ग काय आहे. हा मार्ग असा आहे की हा मार्ग घेण्यासाठी मार्गदर्शकाला दान दक्षिणा देण्याची गरज पडत नाही, पैसा देण्याची गरज पडत नाही. जोपर्यंत आपल्या घरचे त्यागाचे कार्य होत नाही तोपर्यंत मार्गदर्शक मंडळी तुमच्या घरी साधा सोप सुपारी किंवा चहा सुद्धा, पाणी सुद्धा, कच्चीतला जो सेवक आहे त्याच्या घरी पाणी सुद्धा मार्गदर्शक घेत नाही. हा निष्काम सेवेचा मार्ग आहे. असा मार्ग आपल्याला जगामध्ये शोधून सापडणार नाही. जे जे भेटले आपल्याला आजपर्यंत ते सर्व लुटणारे होते. काही नाही काही दान दक्षिणा घेतल्याशिवाय, काही नाही काही त्यांना दिल्याशिवाय ते आपला गुरुमंत्र सांगत नव्हते. आणि तो गुरुमंत्र सांगत होते तो कोणत्या कामात येत नव्हता, कारण की त्याच्यानं दुःख दूर होत नव्हते. परंतु या मार्गामध्ये बाबांनी शिकवण अशी दिलेली आहे. बाबांनीच कधी कोणाची लुटमार केली नाही. बाबा जुमदेजीचे साधी आणि सरळ विचार होते. बाबा जुमदेजीचे विचार होते की ह्या समाजामध्ये जे पसरलेली अंधश्रद्धा, या समाजामध्ये पसरलेले जे लोकांच्या मनामध्ये घर करून बसलेले आहे की दगडामध्ये देव आहे, ते सर्व जुन्या भावना, जुने विचार बाबांनी आपल्या मनातून काढून टाकलेले आहे. आणि त्यांनी तुम्हाला खऱ्या परमेश्वराची ओळख करून दिली की परमेश्वर दगडामध्ये नाही, तो मानवाच्या आत्म्यामध्ये आहे. तो 24 तास आहे. आणि त्या मानवाच्या हाताने जर कुठेतरी, हे बक्से बंद आहे का, एवढे मोठे बक्से लावलेले आहे, हा जो साऊंड सिस्टम आहे, आपण या ठिकाणी जो एवढा मोठा खर्च केलेला आहे, तर तसा तो साऊंड आवाज सुद्धा यायला पाहिजे. कारण की छोटासा साऊंड सिस्टम राहिला तरी आवाज येते, पण आवाज, आपण आवाजासाठी हे सर्व सिस्टम एवढा मोठा जो खर्च केलेला आहे, ज्यांच्या घरी आता समोर 9 भावने येणार आहेत त्यांनी त्या घरमालकाची जिम्मेदारी राहते की आपला 10 वाजेपर्यंत किंवा 11 वाजेपर्यंत तो सिस्टम चालू झाला पाहिजे. हे त्या घरमालकाने चेक करायचे असते की पोंगे चालू आहे का, बक्स चालू आहे का. वेळेवर हे बैठकीच्या मधामध्ये धावपळ करायची नसते, कारण की बैठक खूप महत्त्वाची आहे. हा जे येतं 10-15 जण जे बोलून जातात त्याच्यातून एक तरी परिवार जो दुःखी कष्टी आपल्या घरी आहे तो जागू शकते. एक खर्च कमी केला तरी चालेल, तिकडं नुसतं भाजी आणि भात दिला तरी तुम्हाला कोणी म्हणणार नाही. परंतु ते पोंगे लावणं आणि हे साऊंड सिस्टम चांगलं असणं हे घर मालकाची जिम्मेदारी आहे. तुम्हाला पोळ्या दिल्या नाही किंवा जिलेबी दिली नाही कोणी म्हणणार नाही, परंतु ह्या माध्यमातून काहीतरी परिवार, कोणता परिवार जो दुःखी आहे आपल्या घरी आहे, ज्याच्या घरी व्यसन आहे, जो खूप त्रासलेला आहे, तो जागला पाहिजे. आणि त्याच्यासाठी हा सिस्टम हा 10 वाजेपर्यंत चालू झाला पाहिजे. घर मालकाची जिम्मेदारी आहे. याच्यानंतर ज्याच्याकडे 9वे हवन येणार आहे त्यांनी स्वतः जातीनं लक्ष देणे त्याचे स्वतःचे कर्तव्य आहे. त्या सेवकीनीचे, त्या सेवकाचे त्यांनी स्वतःचे कर्तव्य आहे की आपला 10 वाजेपर्यंत, कारण की 11 वाजतापासून 12 वाजतापासून आपली बैठक सुरू होत असते, ते त्याचे कर्तव्य आहे. वेळेवर धावपळ करण्यामध्ये काही मतलब नाही. तर माझ्या सांगण्याचे तात्पर्य हे होतं की या जो मार्गामध्ये आहे, मार्गदर्शक मंडळी कधीही लूटमार करत नाही आणि कोणत्याही बाबाची शिकवण अशी नाही आहे. आपल्याला जे आपण आजपर्यंत जे कर्म करतो, मग अशी एकानं सांगितलं की आम्ही या मार्गाला खूप वाईट समजतो, आमचे लाडेकर ताई आहे, या मार्गातले लोक खोटेच बोलतात म्हणून. हे त्यांच्या मनामध्ये काहून आलं? कारण की सर्वच लोक तसे नसतात. या मार्गामध्ये बाबांनी जी शिकवण दिलेली आहे ते शिकवण सर्वांना सारखी दिलेली आहे. परंतु आता त्याच्या काही लोक गैरफायदा घेतात. जर काम झालं माझं काय करू तुझं, एखाद्याचे जर दुःख आहे आणि ते दुःख, त्याचे पूर्णपणे दुःख दूर झाल्यानंतर जर त्या व्यक्तीला सुख समाधानी मिळाली तर तो मग दोस्ता मित्रासोबत किंवा लपुंडर पोट्टासोबत जाऊन दारू बी पेते, सट्टा बी खेळते किंवा बी खेळते. आणि मग त्याच्या घराच्या बाजूचा जो अनेकवाला व्यक्ती आहे मग त्याला बोलायला चान्स भेटते, अरे हे तर मार्गामध्ये आहेत, हे तर मोठ्या मोठ्या गोष्टी करते, मग यांचे पोरं हे पहा आणि हे दारूवाले पोरासोबत किंवा हे वाईट व्यसनामध्ये गेले किंवा वाईट मार्गावर गेले, त्यांना बोलायला चान्स भेटते. तर त्याच्यानं त्या घरवाल्याचं तर नाव खराब होते, परंतु ते डायरेक्ट मार्गावर बोट ठेवतात की हा मार्ग बी खराब आहे, ह्या मार्गातले लोक असेच आहेत, हे तर गोष्टी करतात परंतु हे दारू पितात किंवा असे करतात, असं डायरेक्ट मार्ग खराब होते. म्हणून जे लोक अशा पद्धतीचे कृत्य करत असेल त्या लोकांनी एकतर येऊन मार्गदर्शकाच्या जवळ जाऊन माफी मागून घ्यावी आणि नाहीतर मग अशा मार्गामध्ये राहूच नका. कारण की मार्गाला खराब करण्यामध्ये काही अर्थ नाही. जर कोणी व्यसन करत असेल, मार्गामध्ये राहून सट्टा खेळत असेल, जुवा खेळत असेल, तो भगवंत आहे, तो 24 तास चैतन्य आहे, तो जागृत आहे आणि त्याची लक्ष प्रत्येक मानवावर आहे. मानव कोणतं काम करते दिवसभर, तुम्ही कोणतं काम करत आहात, तुम्ही काय करत आहात, तुम्ही काय नाही करत आहात, तर सर्व भगवंताला दिसते. आपण मानव सर्व ठिकाणी पाहू शकत नाही, परंतु भगवंत सर्व पाहत आहे.
एक ना एक दिवस त्याचं फळ आपल्याला, मग ते चांगले किंवा वाईट, चांगले कर्म जर तुम्ही करत असाल तर तो चांगले फळ नक्की देणार आहे. या ठिकाणी ज्या ज्या लोकांनी या भगवत कार्यामध्ये वेळ दिलेला आहे, ज्यांनी ज्यांनी आपलं काम धंदा मागं ठेवून, भगवंत कधी दिलेला वेळ आपल्या अंगावर उदा ठेवत नाही. हे भगवंताचे, हे बाबाचं वाक्य आहे. आपल्या मंडळाचे जे सचिव आहे किरणजी राऊ, त्यांचे वडील, त्यांच्यासोबत मी 2-4 ठिकाणी इकडे तिकडे मी त्यांना घेऊन, आता ते तर स्वर्गवासी झाले. किरणजी राऊ यांचे वडील सहादेवजी राऊ, हे सहादेवजी राऊचे एक उदाहरण आहे. ते त्यावेळेस बाबा जुमदेजीला नागपूर परिसरामध्ये बँक होती आणि त्या बँकेमध्ये बाबा जुमदेजीला भेटायला गेले आणि बाबाला सांगितलं की बाबा म्हणे माझा मुलगा म्हणे नागपूरला शिकत आहे, त्याचं शिक्षण आता झालेलं आहे, तुम्ही विनंती मी तुम्हाला अशी करतो म्हणे की किरणला बँकेमध्ये ड्युटीवर लावून द्या. त्यांनी सांगितलेला अनुभव आहे, सत्य अनुभव आहे, तर खोटं सांगणार नाही. तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते मोबाईलमध्ये यूट्यूबमध्ये बी भेटून जाईल. त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. किरणला म्हणे बँकेमध्ये ड्युटीवर लावून द्या. बाबा जुमदेजीने त्यांना सांगितलं की म्हणे तुम्ही म्हणे बँकेबद्दल बोला नको आणि तुम्ही त्याची चिंता करा नको म्हणे, जो येते तो बँकेमध्येच लावून द्या, जो येते तो बँकेमध्येच लावून द्या म्हणे. किती जणांना बँकेमध्ये लावणार आहे म्हणे, किती जण, तेवढ्या जागा त्यावेळेस फार कमी होत्या, शाखा वगैरे किती होत्या तुम्हाला माहीत नाही, किती जणाला बँकेमध्ये लावणार आहे म्हणे. तर बाबांनी म्हटलं तुम्ही चिंता करू नका म्हणे. हे जे सहादेवजी राऊ आहे हे नाराज झाले आणि ते उमरेडला निघून आले. किरणजी राऊ हे भवनामध्ये वर जे रूम आहे त्या रूममध्ये त्या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होतं, त्या ठिकाणी ते शिकत होते. तर एका सेवकाच्या माध्यमातून त्यांना माहीत झालं की बाबा जुमदेजी खाली आलेले आहे आणि तुला बोलावलेलं आहे, तुम्ही खालतं या आणि बाबासोबत जाऊन भेटा. तर ते अभ्यास करत असताना त्यांनी विचार केला आणि थोड्या वेळानंतर बाबाला भेटायला खाली गेले. बाबाला भेटायला खाली गेल्यानंतर बाबा जुमदेजी त्या भवनाच्या समोर चक्र मारत होते. त्यावेळेस बाबांनी सांगितलं की म्हणे तुला माहीत आहे का म्हणे तुझे वडील आले होते. नाही बाबा म्हणे मला याची कल्पना नाही म्हणे, तुझे वडील आले होते म्हणे आणि तुझे वडील असे म्हणत होते की किरणला बँकेमध्ये नोकरीला लावून द्या. मी म्हटलं म्हणे की जो येते तो बँकेबद्दलच बोलते, तू बँकेबद्दल बोलू नको बा. तर तुझे वडील नाराज झाले म्हणे आणि उमरेडला निघून गेले म्हणे. तू तुझ्या वडिलाला सांग म्हणे बाबावर नाराजी ठेवू नको आणि बाबावर नाराज होऊ नको. तू म्हणे कोणाचं कार्य केलं म्हणे. त्या किरणजी राऊला विचारलं तू म्हणे कोणाचं कार्य केलं. बाबा म्हणे मी एका परमेश्वराचं कार्य केलं. मी या परमेश्वरी कार्यामध्ये आपल्या शाळा आपली जे कॉलेज वगैरे आहे सोडू मी त्या परमेश्वरी कार्यामध्ये भगवंताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी घुमलो म्हणे. तर तू हे लक्षात ठेव म्हणे, तू जो परमेश्वरी कार्याला दिलेला वेळ आहे तो भगवंत आपल्या अंगावर कधीही उदा ठेवणार नाही म्हणे. हे माझे शब्द जे आहे तू लक्षात ठेव म्हणे. खोटं वाटत असेल तुम्ही विचारून घ्या. आणि त्यांना समाज कल्याण विभागातर्फे नागपूर ते इन्स्ट्रुमेंट ट्रस्टतर्फे त्यांना तो नोकरीचा काल आला आणि सरकारी नोकरी त्यांना मिळाली आणि आज ते रिटायर्ड झाले आणि मंडळामध्ये सचिव सुद्धा बनलेले आहे. तर सांगण्याचं तात्पर्य की बाबांनी जो शब्द दिला होता की तुला परमेश्वरी कार्याला दिलेला वेळ भगवंत आपल्या अंगावर उदा ठेवणार नाही आणि त्यांना सरकारी नोकरी मिळाली. सरकारी नोकरी तेही अशी नोकरी मिळाली की ते कधीही बदली होणारी नव्हती. ते नागपूर परिसरामध्ये राहणारी नोकरी होती. नाहीतर ज्यांच्या बदल्या होत्या त्यांना माहीत आहे हाल बेहाल कसे होते. नोकरी पैसा तर खूप येते पण येथून जेव्हा दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करायचे राहते त्या ठिकाणी कोणी ओळखी राहत नाही, त्या ठिकाणी अतोनात त्रास होते. ते त्यांना माहीत आहे, ज्यांना बदल्या होते आणि त्यांना सर्व घरदार पोराच्या शाळा वगैरे सोडून दुसऱ्या ठिकाणी जाणं हे खूप त्रासदायक वातावरण राहते. पण बाबांनी त्यांना